सर्वांना बघा किती त्रास सुचला होता माझा. मला खूपच त्रास होत होता, तर मी सकाळीच दवाखान्यात गेले, ससून हॉस्पिटलला. मला ससूनलाच आवडतं, कारण का तिथे काय म्हणजे चांगला इलाज होतो तिथे. मग मला डॉक्टर म्हणाले की तुम्ही काय त्याला हे लावलं होतं का, म्हणजे बाम लावला होता का काही, त्यामुळं तुम्हाला इन्फेक्शन झालं ते. मी म्हटलं हो, फार दुखत होतं म्हणून मी थोडा झेंडूबाम लावला होता. तर ते म्हणाले असं लावायचं नाही. बघा, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. जेव्हा माझ्या मुलीची डिलिव्हरी झाली ना, तर मी ससून हॉस्पिटललाच केली आणि ससूनला तिला नॉर्मल डिलिव्हरी केली. कारण का तिथे दुसरीकडे जर नाव टाकलं असतं ना तर सीझर करतात. म्हणून मी काय केलं, पूर्वीपासूनच ससूनलाच टाकलं आणि तिथेच डिलिव्हरी झाली. म्हणून मला तेव्हापासून ससून हे ना, पहिल्यापासूनच ससूनला मी जात होते आधीपासूनच. परंतु काही काही जण म्हणाले कशाला ससून. ससूनसाठी ह्यासाठी हॉस्पिटल चांगलं आहे की तिथं इलाज केला जातो, पैसे खाल्ले जात नाहीत, पण इलाज हा होतो. आता काही काही लोक म्हणतात की नाही तिथं असं आहे तिथं तसं आहे. बघा, डॉक्टर आहे, त्यांचं काम आहे पेशंटला वाचवणं. ते काय आपल्याला मारण्यासाठी थोडी हे करतात नाही. जर एखाद्याची परिस्थिती कठीण असेल तर ते तरी काय करणार, नाही का. तरी पण मी म्हणते ना, माझ्या बहिणीचा पण मुलगा होता 15 नंबरला, परंतु त्यांनी खूप इलाज केला पण नाही वाचला तो शेवटी. असं असतं बघा. मी ससून हॉस्पिटलला ना जेव्हा माझी नात झाली ना तेव्हा मी अख्खा दिवस उपाशी होते, माहिती का. सांगायचं का की आई जेव्हा आजी होत असते ना तेव्हा तिला खूप त्रास सहन करावा लागतो. आणि काहीच नव्हतं खाल्लं मी 2 दिवस. मग डिलिव्हरी झाल्याच्या नंतर मी घरी आले, आंघोळ केली आणि त्याच्यानंतर घरी थोड्या वेळासाठी आले होते, तेव्हा मी चहा वगैरे घेतला. माझी इतकी अवस्था बिकट होती ना, आणि मी खूप केलं, म्हणजे एकटीनेच सर्व गोष्टी हँडल केल्या आणि तिथे कोणाला थांबू देत नव्हते, सर्वांना बाहेर काढायची. तर असं आहे बघा. परंतु आता आहे ना, मी हे सांगते का तर की माझी मुलगी सर्व विसरली आहो, की माझ्या आईने काय काय केलं, किती त्रास सहन केला. आज मी इथपर्यंत आले ते आईमुळंच आलेली आहे. आणि आज मी माझ्या आईशी अशी का वागते, एवढी घाणेरडी वागते ना ती माझ्याशी, इतकी वाईट वागते ना. आणि वागली ती, तर तिने आता तरी समजून घ्यावं की नाही मी चुकले, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मी आता ह्याच्यानंतर अशी वागणार नाही. तर असं आहे बघा. आता थोड्या दिवसांनी मी पण माझ्या मावशीकडे जाणार आहे थोड्या दिवस असंच राहायला. कारण का जरा आता इथं राहून राहून खूप कंटाळा आला मला. डोकं माझं बधीर झालं, मानसिक मला ताण आलेला आहे डोक्याला, माहिती का. माझ्या डोक्यामध्ये सतत घाणेरडे विचार आणि सतत भांडण, ह्यामुळे ना मला खूप मानसिक त्रास आहे. आता एवढे 2-3 दिवस आहे मी इथे, त्याच्यानंतर मी जाईन हडपसरला. मग बघू, जेव्हा वाटेल तेव्हा येईल. धन्यवाद.